झाला मिठी पायावर डोकं ठेवून दर्शन घेता येतं ते महाराष्ट्राच्या दैवताचं. म्हणून बहिणाबाई चौधरीनी 2 ओळीमध्ये 2 देवाची तुलना केली. मजेदार त्यांच्या कविता माहिती आहे ना तुम्हाला? बहिणाबाई चौधरी ते खोपा तिची वलीशी चोच त्याची हात त्याची बोट तुला दिले रे देवाण 2 हात 10 बोट. ती बहिणाबाई त्यांनी अंमळनेरकर महाराजांच्या दिंडीत वारी केली, पायी अनुभव. आणि बहिणाबाईनं 2 ओळीत 2 देवाची तुलना लिहिली. सोन्या चांदीनं मढीला, त्यांचे शब्द, सोन्या चांदीनं मढीला श्रीमंताचा बालाजी, शेतकऱ्याचा विठोबा पाना फुला मंदिराजी. सांगा काय चुकलं? तो का म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे. महाराष्ट्रात कुठेही जा, ऐशी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देव कोठे महाराष्ट्रात, ऐसे संतजन ऐसे हरिदास महाराष्ट्रात, आणि ऐसा नामघोष सांगा कोठे महाराष्ट्रात. नाम, भक्त आणि देव या तिन्हीच एकत्रीकरण महाराष्ट्रात आहे. कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम, संगम देव भक्त आणि नाम, कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम, संगम देव भक्त आणि नाम. येथीचे उत्तम चरण रजा वैदिता, चरण रजा वैदिता, गळती दोषाचे डोंगर शूत होती नारी नर, गळती दोषाचे डोंगर शूत होती नारी नर. चरण रजा वैदिता, गळती दोषाचे डोंगर शूत होती नारी नर, गळती दोषाचे डोंगर शूत होती नारी नर. कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम, येथीचे उत्तम चरण रज वंदिता, कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम, येथीचे उत्तम चरण रज वंदिता. कथा त्रिवेणी संगमदेव भक्त आणि नाम तेथीचे उत्तम चंद्रज वंदिता. अति परिचय झाला म्हणून आम्हाला काल्याचं महत्व वाटत नाही, लक्षात ठेवा. अति परिचय कोणत्याही गोष्टीचं पहा, अति परिचय झाला म्हणजे महत्व संपत. जावाई असावा, दूरचा असावा, मग महत्वाचा. दूर जवाई देव बराबर, दूर जवाई देव बराबर, गाव जवाई आधा, घर जवाई गधे बराबर, जो चाहे सो लादा. इथं कोणी जावाई नसल्यामुळे बोललो. जावाई दूरचा पाहिजे आणि 4-2 वर्षानं येणारा पाहिजे, मग सासूचा आनंद पहा, नाचायचीच राहते. घालीन लोटांगण वंदिन चरण, डोळ्यानं पाहिन जावायाला. मग जे लेकाला खाऊ घालत नाही ते जावयाला. परिस्थिती बिकट असू द्या, नकाचा मोती ठेवी गहाण, 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 नकाचा मोती ठेवी गहाण. राखी जावयाचा मान, मान, मान.
मोती ठेवी गहाण, राखे जावायाचा मान, पण जावाई 4-2 वर्षानं येणारा पाहिजे. जावाई जर दिवसात 4-2 वेळा येत असेल तर एक दिवस सासू वैतागून दरवाजात उभी राहून म्हणते, ए जावाया, ते नळ्यावर तांबडी बादली भरली का नाही? माझीच आहे, आणि येताना इतका दर्जा खाली. अति परिचय खोटा मान राहत नाही. अति परिचय झाला महत्व संपत. तसा काल्याचा अति परिचय आहे. गावोगावी सप्ताह आहे, गावोगावी काला आहे. काल्याचं महत्व आम्हाला नाही. मग आज एकही देव अमरावतीला नाही. आजी वस अमरावती. सगळे देव शेवत्याला आले. दिसत नाही, कुठं पराठीत असेल, कुठं उसात असेल. आजी वस अमरावती. काला पहावया यतीन, देव विसरते देव भाव आपला. एक महाराष्ट्र सोडा, हा आनंद इतर प्रांतात नाही. बरं, भारत सोडून जा, परदेशात नाही. इतकंच नाही, मृत्यूलोक सोडून जा, स्वर्गात नाही. हा सुख सोहळा स्वर्गी 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 नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळा वेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळा वेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. मृत्यूलोक सोडून जा, स्वर्गात नाही. त्याच्या पलीकडे जा, सत्य लोकात नाही. जेव्हा पंढरपूरला आषाढीच्या दशमीला आमचे वाळवंटात 90 वर्षाचे म्हातारे वारकरी 22च्या जवान पोराला लाजविल असे नाचतात पंढरपुरात. लुब्धली नादी लागली समाधी, लोभदले नादी लागली समाधी. लुब्धली नादी लागली समाधी. लोभदले नादी लागली समाधी. मूळ जन नर नारी लोकारी. 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 पंडित ज्ञानी योगी महानुभाव. पंडित ज्ञानी योगी महानुभाव. पंडित ज्ञानी योगी महानुभाव. पंडित ज्ञानी योगी महानुभाव. एकच सिद्ध साधकारे. एकच सिद्ध साधकारे. एकच सिद्ध साधकारे. एकच सिद्ध साधकारे. नाचत आनंद कल्लोळे पवित्र गाणे नामावली रे. नाचत आनंद कल्लोळे पवित्र गाणे नामावली. नाचत आनंद कल्लोळे पवित्र गाणे नामावली. नाचत आनंद कल्लोळे पवित्र गाणे लुप्तली नादी लागली समाधी. मूळ जन नर नारी लोकारे. पंडित ज्ञानी योगी महानुभाव. एकच सिद्ध साधकारे. नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी. आणि तो सोहळा पाहायला ब्रह्मदेव येतो. त्याच्या वाहनाने येतो. त्याला सगळे वारकरी दिसतात. वारकऱ्याला ब्रह्मदेव दिसत नाही. काही गाडीच्या काचा अशा असतात, बाहेरून डोळे चिकटून पाहतं, बाहेरचं आतलं काही दिसत नाही त्याला. तसं ब्रह्मदेवाला ते सगळे दिसतात ना. ब्रह्मदेव तो सोहळा पाहून मृत्यू लोकाच्या भाग्याचा हेवा करतो. धन्य धन्य मृत्यूलोक म्हणती भाग्याचा कैचा. देखुनी वाळवंटीचे सुख आस करती ब्रह्मादिक. याचा अर्थ आहे की सत्य लोकात सुद्धा हा आनंद नाही. एकदा पुन्हा माघारी जाऊ आपण. माघारी म्हणजे इथंच आहे मी. महाराष्ट्र सोडून जा, काला परप्रांतात नाही. भारत सोडून जा, परदेशात नाही. मृत्यूलोक सोडून जा, स्वर्गात नाही. त्याच्या पलीकडे जा, सत्य लोकात नाही. त्याच्या पलीकडे जा, वैकुंठात नाही. हे वैकुंठी तो
प्रॉपर वेल्डिंग झालं, आपण अभंगावर आलो. आम्ही कसंही येऊ पण आलो ना तिथे. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. वैकुंठात काला नाही कशावरून? अरे वैकुंठात वास्तव्य करणारे ही अपेक्षा करतात यावरून. कोणती अपेक्षा? हे उपजोनी पुढती उपजोनी पुढती वैकुंठात वास्तव्य असणारे अपेक्षा करतात उपजोनिया पुढते येऊ. का? ते म्हणतात वैकुंठात सगळे मिळतं, अमृत सुद्धा आहे पण काला नाही. काला नाही. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. मिळतो कुठे? विशेषः लाभ संत संगे. म्हणून उपजोनिया पुढते येऊ. आता याच्यावर फार मोठा प्रश्न निर्माण होतो की तुकोबाराय तुम्ही वैकुंठात, म्हणले वैकुंठात सगळे मिळतं पण कोणत्याच हॉटेलमध्ये हे काला मिळत नाही भाऊ, म्हणून आम्ही पुन्हा जन्माला येऊ. हो पण आता तुम्हाला जन्म मिळालेलाच आहे ना, मग आता मरून पुन्हा जन्माला येऊ एवढ्या भानगडीत पडल्यापेक्षा आम्ही आताच नाही मरू, सरळ सरळ म्हणा ना, उपजोनिया पुढती येऊ. हे पद्धत आहे बरं का. लाड पाहुण्याचं जेवण वगैरे झालं मग पाहुणे अंगणात उभे राहून घरमालकाला, येतो सरपंच. अरे का येतो तर मग जातोच कशाला? मराठी जायच्या वेळेला काय म्हटलं जातं? येतो बरं का. तसं उपजोनिया पुढती येऊ म्हणजे आता जाऊन पुन्हा जन्माला येऊ असंच ना. त्यापेक्षा आम्ही आताच नाही मरू असं का नाही म्हणत? परंतु त्याचं कारण आहे बाबा, हा कायदा सर्वाला लागू आहे, उंदरापासून इंद्रापर्यंत. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र मरतात अमृत पिणारे. देहाचे पुरंदर 14 जाती. मग ब्रह्मदेवाच्या एका दिवसात जर अमृत पिणारे 14 मरतात तर चहा पिणारे किती मरतील? येथे नाही उरो आले अवतार एरते पामर जीव किती. आयुष्य किती प्राप्त असू द्या पण एक दिवस जायचं हे लक्षात ठेवा. एका बाबाचं आयुष्य सांगतो तुम्हाला, 1,60,30,10,10,700 वर्षे 9 महिने. आकडा लक्षात आहे ना? हो म्हणत जाण, त्याला काय खर्च आहे? 1,00,000,100,00,000,000 होतो. 1,60,30,10,700 वर्ष आणि 9 महिने. एवढं आयुष्य हिरण्यकश्यपूचं आहे. 1,अर्बुद 60,00,000,000 देखा 30,00,000 दस सहस्त्र लेखा 7 सेते 9 मास बापा तया हिरण्यकश्यपा काय झाले. पण नुसतं आयुष्य होतं का? पळवाटा,
पळवाटा. आत मरण नको, बाहेर नको, दिवसा नको, रात्री नको, शस्त्रान नको, अस्त्रान नको, नराकडून नको, नारीकडून नको, दिवसा नको, रात्री नको तर संध्याकाळी धरला, आत नको, बाहेर नको, दरवाजात पकडला, शस्त्रानं नको, अस्त्रान नको, नखानं फाडला, नराकडून नको, नारीकडून नको, नरसिंह झाला तरी मारला. म्हणजे उपजल्या पिंडा मरण सांगा ते. आयुष्य किती प्राप्त होऊ द्या, पण एक दिवस मरण ठरलेलं आहे. आणि मरणाच्या बाबतीत वशिलेबाजी चालत नाही. ज्याचा मामा श्रीकृष्ण आहे आणि बाप अर्जुन आहे. मातुलो यस्य गोविंदम पिता यस्य धनंजय. अर्जुनासारखा बाप आणि कृष्णासारखा मामा, त्याचा भाचा मेला अभिमन्यू. वशिलेबाजी चालत नाही. 4 पुत्र त्या दशरथा. जगन्माता सीता ज्याची सून आहे, देवाचा राजा इंद्र ज्याचा मित्र आहे, आणि ब्रह्मांडाचा धनी रामचंद्र ज्याचा पुत्र आहे, त्या राजा दशरथाचा विचार करा. 4 पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. 4 पुत्राचा बाप राजा दशरथ मेला, पाणी पाजायला 4पैकी एकही नव्हतं. जिथं देवाच्या बापाचीही अवस्था झाली तर आपल्या पप्पाचा हिशोब कशात लावता? आएगा सो जाएगा, राजा रंक फकीर. अरे नुसतं त्याच्यावर कीर्तन होईल एवढं आयुष्य एका अभंगात नामदेव राय लिहितात. अरे मना अशोक करसे किती हे तो वायाची धनसंपत्ती, आयुष्य भविष्य नाही तुझे हाती, अवघे अंती जाय झणे, कर्बुद 60 कोटी देखा, 30 लक्ष तस सहस्र लेखा, 7 सेते नवमास बापा तया हिरण्य कश्यपा काय झाले. आता रावणाचं 14 चौकड्या लंकानाथ. 14 चौकड्या रावणाला आयुष्य होतं. सत्य त्रेता द्वापार कली 4 युगाची एक चौकडी ही 14 वेळा. तेव्हा रावण 99,000 वर्ष आयुष्य दशरथ राजाला होतं. 14 चौकड्या लंकानाथा, 99 सहस्र राया दशरथा, तेही गेले स्वर्गपंथा, मागे कोणी नुरलेची. त्याच्या पुढे 14 कल्प मार्कंडे पडे. कल्प म्हणजे 1 हात लांब, 1 हात खोल, 1 हात रुंद खड्डा खोदा. त्या खड्ड्यामध्ये मेंढ्यांची केस हत्तीच्या पायानं दाबून भरा. खड्डा केसानं पूर्ण भरा. आणि दर 100 वर्षांनी 1 केस काढा. दर 100 वर्षांनी 1 केस काढून काढून खड्डा पूर्ण रिकामा होईल, तेव्हा 1 कल्प होतो. हे घरी गेल्यावर डोकं चालवा. हे 14 कल्प. 14 कल्प मार्कंडे पडे, तै लोमहर्षणाचा 1 रोम झडे. 14 कल्प आयुष्य मार्कंडे ऋषीला होतं. त्याच्या संपूर्ण आयुष्यात लोमहर्षे ऋषीच्या अंगाचं 1 केस गळायचं. 1 केस. 3.5 कोटी केस आहे माणसाला. मी मोजले नाही. जर कीर्तन संपल्यावर एखादं लागलं उद्योगाला, काय सांगता येतं बुवा किती खरं बोलते म्हणून. जर जास्त भरलं केस तर समजा दाट केसाचा आहे. कमी भरले समजा टक्कल पडलेला आहे. 3.5. ते अकबर बिरबलचा दृष्टांत. बिरबल जी सरकार, दिल्लीत कावळे किती? 1,54,543. बरोबर बरोबर. जास्त भरले तर महाराष्ट्रातले कावळे सध्या दिल्लीत आले समजा. कमी भरले तर दिल्लीतले कावळे गेले महाराष्ट्रात समजा. पण आहे तेवढे. तसं 3.5 कोटी केस. माणसाला माणूस भेटतो तेव्हा काय 4 गोष्टी प्रगट होतात. आपल्या लक्षात येत नाही ते. जेव्हा माणसाला माणूस भेटतो ना, 4 मिले 64 खिले, 20 रहे करजोर, हरिजन से हरिजन मिले, ने से 7 करोड. हे 4 गोष्टी. माणसाला माणूस भेटला म्हणजे कोण भेटतंय आधी? मी त्याला भेटलो, तो म्हणतो मी त्याला भेटलो. अरे पण भेट कोणाची झाली? चौघाची. याचे 2 डोळे, त्याचे 2 डोळे. नाही तर आंधळ्या ग्रहस्थापासून आंधळ्या गेला तरी दोघालाही तपास नाही. भेटतात कोण? डोळे भेटतात आधी. 4 मिले. हे त्याच्याकडे पाहतं ते याच्याकडे पाहतं. दोघाच्या डोळ्याची बेरीज 4. हां बा हिशोब करता कशापर्यंत जायचं आपल्याला. 4 मिले. मग ते म्हणतं तुमचं बरं चाललं का? म्हणतो तुमचं बरं चाललं का? ते हसतं आणि हे हसतं. दोघाच्या दाताची बेरीज. लाजू नका. पडलेले असले तरी 64. सांगा ना काय फरक पडते? काय तुमचे मोजायचे आहे का? पडू द्या 2-4, पण 64 हिशोब. हे त्याच्याकडे पाहून हसतं, ते याच्याकडे पाहून हसतं. आता दोघाचे
हे पोरो, दोघाच्या दाताची बेरी किती झाली? 64. शाबास. हा असं असं ऐकत जा. 2 डोळे याचे 2 डोळे त्याचे, दोघाचे डोळे 4. ते हसतं आणि हे हसतं, दोघाचे दात 64. हे हात जोडतं ते हात जोडतं. 20 रहे करजोर. 20 म्हणजे याच्या हाताचे 10 बोट, त्याच्या हाताचे 10 बोट. आता पुढचा केसापर्यंत जायचं आपल्याला. हे त्याच्याकडे पाहतं ते याच्याकडे, दोघाचे डोळे 4. ते हसतं हे हसतं, दोघाचे दात 64. हे हात जोडतं ते हात जोडतं, दोघाच्या हाताचे बोट 20. आणि एकमेकाला कडकडून मिठी मारतं. जेव्हा अंग रोमांचित होतं तेव्हा दोघाच्या केसाची बेरीज 7 करोड. 4 मिले 64 किले, 20 रहे करजोर. हरिजन से हरिजन मिले, नेह से 7 करोड. म्हणजे प्रत्येकाला 3.5 करोड केस आहे. कुठून वाढलं आपलं? 14 कल्प मार्कंडे पडे तै लोम हर्षणाचा 1 रोम झडे. 3.5 कोटी केसापैकी त्याचं 1 केस गळतं. असे सगळे केस गळून लोमहर्ष मरतो. आता पुढे 14 कल्प मार्कंडे पडे तै लोमहर्षणाचा 1 रोम झडे. बकदाल भ्याचे निमिष मोडे गेले एवढे अरे म्हणा. निमिष, निमिष म्हणजे जांभळी दिल्यानंतर वटाला वोट लागण्याचा जो कालावधी आहे त्याचं नाव निमिष आहे. किंवा पापणीला पापणी लागते ते निमिष आहे. याचा फक्त निमिष होतो. बकदालंब्याचे निमिष मोडे गेले एवढे अरे म्हणा. बकदालंब्याचे पुरे निमिष तई वटहंसाचा उपटे पुच्छ. आणि तयासी होता मृत्यू प्रवेश 1 श्वास भ्रुशुंडीचा. हे एवढेही सांगितले ना, यांच्या अख्ख्या आयुष्यात हा बाबा 1 श्वास टाकायचा. 3.5. आता हे वाढत चाललं पण सांगावंच लागेल. प्रत्येक माणूस विठ्ठल विठ्ठल बसला म्हणजे 12 श्वास मिनिटाला. बसल्यावर 12चं असते प्रमाण. चालायला लागला की 18 दीडपट होते मिनिटाला. झोपला आणि घोरायला लागल्यावर 24. आणि जास्त झाल्यावर तू काय समजला? हे 30 वर जाते. बैठे 12, चलत 18, सोती जाए 24, मध्य मास मैथुन में सास चलत है 30. तरी प्रमाण 15चं सर्वसाधारण दिलं. 15 श्वास मिनिटाला. मग मिनिटाला 15 तासाचे 900. काय पोरं हुशार आहे. अरे 15 गुणीला 60. आता ते बटनावरच आहे म्हणावं. ते आम्हाला थोबाडीत द्यायचे, गुरुजीन पाठ करून घ्यायचे, ते जमत नव्हतं तडजोड. जुने लोक कानाखाली ठेवून सांगत पाहिजे. 15 गुणीला 60 बरोबर 900. एका तासाचे श्वास आपले 900 चालले. 12 तासाचे 10,800 होतात ना. अरे 12,00, 12,00, 12,9, 108 पाठ केले का नाही? 900ला 12 गुणा. 12,00, 12,0, आणि 12,9, 108. 108च्या पुढे 2 शून्य, 10,800. हे झाले 12 तासाचे. आणि रात्रीच्या 12 तासाचे तेवढेच 10,800. हे 10,800 ते. मग 21,600. हे लिहून ठेवलंय संतांनी, ते सांगतो मी तुम्हाला. 24 तासाचे श्वास किती? 21,600 दम जात है दिन रात. रात्रंदिवस मिळून 10,800 दिवसाचे चालले, 10,800 रात्रीची चालले. म्हणजे 21,600 श्वास आपण दररोज खर्च करतो. हा बाबा च्या आयुष्यात 1 श्वास टाकायचा. 1 श्वास भ्रुशुंडीचा.
याच्यात कीर्तन मी आधीच सांगितलं, हे नामदेवाने लिहिलेलं आहे. मरणांत पुरे भृशुंडीचा तै एक दिवस कुर्माचा, याचाही एक दिवस व्हायचा. पण नामा विनवी केशवाचा वेगी विठोबाचा पंत धरा. मी का सांगतो, अरे एवढं आयुष्य प्राप्त झालं पण मरण चुकलं नाही. पण कोणी असू द्या, पीर मर गए पैगंबर मर गए हकीम रोगी. 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 जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. 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 चमका चमका खावे तू क्या जाने लड़कावे. चमका तू क्या जाने लड़कावे. तू क्या जाने लड़कावे. चमका चमका खावे तू क्या जाने लड़कावे. 9 भी मर गई 10 भी मर गई सहस्त्र कोटी देवता मर गई पड़े काल के फांसी. पीर मर गई पैगंबर मर गए हकीम रोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. 3 लोक पर छत्र बिराजे लूटा कुंज बिहारी. कहत कबीरा सोबी मर गई रहत कौन बिचारी. येथे नाही उरो आले अवतार. या न्यायानं तुकोबाराय म्हणतात मी सुद्धा जाणार पण पुन्हा येणार. उपजोनिया पुढती येवो. उपजोनिया पुढती येवो. उपजोनिया पुढती येवो. काला खाऊ नाही भात. काला खाऊ नाही भात. शाबास शाबास. उपजोनिया पुढती आनंद की विजय. मजा आहे. भागवा भागवी नाही काट कसर नाही. सगळी गुणवान मंडळी ग्रामस्थांनी बोलवली त्याचा आनंद आहे. आवळीचे मृदंगाचार्य उपजवणी पुढे येऊ. अरे सर्वांना जावं लागतं या न्यायानं. तुकोबारा म्हणतात मी सुद्धा जाणार पण पुन्हा येणार. उपजवणीया पुढती. महाराज एवढं सोपं वाटलं का तुम्हाला जाणं येणं. अरे कोण्या तरी मायच्या उदराचा आश्रय करावा लागतो जन्माला यायचं म्हणजे. आणि आईचं उदर काय स्लीपिंग कोचचं रिझर्वेशन आहे का. गर्भी असता तिला दंड वरती पाय खाली तोंड. वरती पाय खाली तोंड. वरती पाय खाली तोंड. गर्भी असता तिला दंड वरती पाय खाली तोंड. वरती पाय खाली तोंड. वरती पाय खाली तोंड. आईच्या पोटात उलट राहावं लागतं. गरिबी असता तिला दंड वरती पाय खाली तोंड. पाय वर असतात आणि मुंडकं खाली असतं. नजर चुकीनं याच्या उलट एखादं त्याला पायाळू म्हणतात. पायाळू नाही तर बाकी सगळे डोकाळूच. पाय वर मुंडकं खाली. त्या पायाळूमध्ये 2 विभाग आहे. एक पायाकडून जन्माला येतं पण खाली मान घालून येतं. एक पायाकडून जन्माला येतं वर बघत येतं. जे वर बघत येतं त्याला आकाशातलं
कळतं आणि खाली मान घालून त्याला जमिनीतलं समजतं. उगाच समजत नाही त्या पाळावीच्या डोळ्यात अंजन घालावं लागतं आणि ते अंजन जालन्याला मिळत नाही, तयार करावं लागतं. अमावस्येच्या रात्री काय टवकारले कीर्तनापेक्षा. बरं सांगतोच, कोणी पाळावी पाहून ठेवा, पाळावं असेल ना त्याला. अमावस्येच्या रात्री 5 वस्तू मिळवायच्या. कावळ्याची जीभ, पालीचं शेपूट, घुबडाचा डोळा, वटवाघुळीचा पंख, कोलीचं रक्त. कोल्याचं सुद्धा नाही. लक्षात आहे का नाही? ह्या 5 वस्तू अमावस्येला मिळवायच्या असतात. शेपूट पालीचं पाहिजे, डोळा घुबडाचा पाहिजे, पंख वाटवाघळीचा पाहिजे, जीभ कावळ्याची पाहिजे आणि ते एकत्रित खाल्ण्यासाठी पाणी नाही चालत, रक्त कोलीचं पाहिजे. आणि ते तयार झालं मग त्या पाळावीच्या डोळ्यात घाला. मग ते सांगतं, कशाला कोयते घेऊ घेऊ ऊस तोडायला जातो? तुझा जुना वाडा नाही का गावातला? तिथं येडी बाबुळ वाढली आतमध्ये, लाव जेसीबी. 10 हांडे सोन्याच्या मोहरानं भरलेले आहे. कोण सांगतंय? पाळावी. पाताळीचे निदान दाविल किर अंजन परी होवावे लोचन पायाळाचे. जो पायाकडून जन्माला येतो त्याला नाही तर आईच्या पोटातला हा त्रास आहे. गरिबी असता दिला दंड, वरती पाय खाली तोंड. वर पाय असतात मुंडकं खाली, आणि मग वाटेल त्या इच्छा आईला होतात ना, त्याला डोहाळे म्हणतात. कटवा आमला लवण मिळे गर्भवतीच्या पुरती डोहाळे, तोचे विन गर्भांग पोळे, तेने दुःखे लोळे अति दुःखे. आणि मग प्रारब्ध अनुकूल असेल तर बाळणपण व्यवस्थित. डॉक्टर घाई घाई, पाटील इकडे या, पाटील पाटील इकडे या. 2 पैकी 1. बाळ जगल नाही तर बाळाची आई. आणि जर तुम्हाला बाळ पाहिजे असेल तर आई जाते, आणि आई पाहिजे असेल तर बाळाचे तुकडे तुकडे करून काढतो. येताची कर्मजाड तुझी मान अडकली. बरं, प्रारब्ध अनुकूल असेल, झालं बाळण. पण मग बाळपणची व्यथा काय सांगू तुझा. आता विष्टा मूत्र हाते चिवडीता भरे सर्वांग समजेना. एवढं जर दुःख जन्माला येण्याचं आहे तर तुम्ही आता 10 वाजल्यापासून उपजून या पुढती एवढा मोठा त्रास जन्माचा घेऊ म्हणता तुकोबार आहे. त्रास घेण्याचा उद्देश काय? काला खाऊ दही भाकर, काला खाऊ दही भाकर, काला खाऊ. दही भाकर, काला खाऊ. उपजोनिया पुढती वो, 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 उपजोनिया पुढती वो. काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात. वैकुंठ जायचे नाही, वैकुंठ जायचे नाही, नाही. वैकुंठ जायचे नाही, वैकुंठ जायचे नाही. काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात. वैकुंठ जायचे नाही, वैकुंठ जायचे नाही, वैकुंठ जायचे नाही, नाही. वैकुंठ जायचे नाही जाऊन या पुढते येऊ. अहो, एवढा मोठा त्रास जन्माचा काढणार कशासाठी? काला खाऊ दही भात.
आता तुमच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते महाराज. का एवढा मोठा त्रास जन्माचा घ्यायचा म्हणतात, हे काला खाऊ दैवात. त्यापेक्षा उपदवण्या पुढते येऊ, श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, बटाटा वडा खाऊ, चांगल्या चांगल्या पदार्थाचे नाव घ्या. काला खाऊ दैवात म्हणजे त्याचं कारण आहे भाऊ. काय कारण? आम्ही जिथे वास्तव्याला आहो ना तिथे हे मिळत नाही. दुसरं चरण वैकुंठी तो ऐसे नाही, 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 वैकुंठी तो काला खाऊ दही भात हीच अपेक्षा का करतो रे बाबा? आम्ही जिथे वास्तव्याला आहो ज्या वैकुंठात तिथे हे मिळत नाही. वैकुंठ तो ऐसे नाही, कवळ काहे काल्याचे. महाराज मग वैकुंठात दुर्लभ असणारा काला जर तुम्हाला प्राप्त झाला तर तुम्ही एकटाच घेणार आहे पा. संत आपलपोटे नाही. कदाचित तुम्हाला माहिती आहे आजोबाचं सर्वात जास्त प्रेम मुलापेक्षा नातवावर असते. इथं बरेच आजे बसलेले आहे. आजोबाचं प्रेम मुलापेक्षाही नातवावर. कोणी सावकार असेल तर सावकारकीच्या भाषेत सांगतो मुद्दलापेक्षा व्याजावर. आजा उपवासी राहील पण नातवासाठी खाऊ आणतोच. आणि नातू सुद्धा खाऊची अपेक्षा पप्पाकडून नाही करत. पप्पा नाही आणत म्हणते ते, पण माझा आजा तसा येत नाही, खाऊ आणणारच. उपवासी राहील आजोबा पण नातवासाठी. एवढं नातवावर प्रेम आहे. पण एखादा आजोबा तसाही सापडेल. हापूसचा आंबा आणला घरी, त्याच्या लक्षात आलं नातू शाळेत गेला नाही, आता आंबा खाल्ला तर अर्धा नातवाला द्यावा लागतो, म्हणून नातवाला शाळेत जाऊ देतो, आतून कडी लावतो, वरच्या माळवदावर जाऊन एकटा आंबा खातं. नातवाच्या चोरून खाणारा आजा सापडेल, मुलाच्या चोरून खाणारा बाप सापडेल, पण समाजाच्या चोरून आनंद सेवन करणारे संत नाही. मग आम्ही इतरांनाही देणार. बोला इतरांना देणार. पण हे मराठी पहा, एकमेका देऊ मुखे. आता अभिजात दर्जा मिळाला बरं का मराठीला, तरी पण मराठी माणसालाच मराठी येत नाही. हे दुर्दैव आहे. अजूनही रेल्वे स्टेशनला काय म्हणतात मराठीत माहीत नाही मराठी लोकांनाच. रेल्वे स्टेशन
आणि रेल्वे स्टेशन ठीक आहे, माहिती नाही तेच बरं आहे. ते बरंच लांब मी शोधलं मराठीत, त्याचं भाषांतर आहे अग्निरथ निवासस्थान. रेल्वे गाडीला अग्निरथ म्हणतात, ते थांबते ते निवासस्थान. मग अग्निरथ निवासस्थान एवढं लांबलचक कार्यक्रम केल्यापेक्षा रेल्वे स्टेशन, त्याच्यापेक्षा सरळ ठेसनावर जाऊ द्या. ही मजा सांगतो. इथे पूर्णविराम कुठे द्यायचा की अर्थ लागतो. एकमेका देऊ इथे थांबायचं. आता एकमेका देऊ मुखे बिघडलं सगळं. एका शब्दानं बिघडतो कार्यक्रम. एकमेका देऊ मुखी म्हणजे एकमेकाच्या थोबाडीत फोडून देऊ असं नाही. अरे पूर्ण विरामाला एक मजा सांगतो. वानरास पुच्छ 3 हत्तीस दंत 6 स्त्रीस वस्त्र नाही घोड्यास शिंगे पहा. सांगा कसं वाटलं तुम्हाला. फक्त पूर्णविराम बदलला. पूर्णविराम पुन्हा एकदा सांगतो. आता सुशिक्षित मंडळी टवकारले म्हणून सांगतो. वानरास पुच्छ 3 शब्दाचं वानर. हत्तीस दंत 6 दाताचा हत्ती. स्त्रीस वस्त्र नाही विवस्त्र महिला. आणि घोड्यास शिंगे पहा, शिंगाचं घोडं. का झालं असं? पूर्णविराम पुढे नेला. अलीकडे घ्या, तिथेच अर्थ आहे. वानरास पुच्छ थांबा, शब्दाचं वानर. 3 हत्तीस दंत 6 का नाही झाला हिशोब? एकाचे 2 बेत्रिक 6 पूर्णविरामासाठी. 3 हत्तीस दंत 6 स्त्रीस वस्त्र थांबायचं. नाही घोड्याचं शिंगे पहा. पाहता काय माझ्याकडे तसं ये. मग आम्हाला आता महत्व कळतं महाराज की 2 वर्ष व्याकरणच शिकावं लागलं संस्थेत, संस्कृतचं आणि मराठीचं. आणि मग नंतर ओव्या अभंग. आता आमचे टिपणं पाठ करून कार्यक्रम दणकून चालू आहे. ठीक आहे, इथलं सांगतो मी. इथे एकमेका देऊ मुखी नाही, आधी देऊवर थांबा. देऊ क्रियापद आहे, काला एकमेकाला द्यायचा आहे. पण देता देता वारकरी असला तर तिथून पुढचं वाचा. मुखे सुखे घाल. सर्वसामान्याला देऊ, पण वैष्णव असेल तर त्याच्या मुखातही घालो. एकमेका देऊ आणि वैष्णव असेल तर मुखे सुखे घालो. हुंबरी हा खेड्यातला शब्द आहे. खेड्यातला शब्द आहे. शेतकरी बसलेला इथे. हिवाळ्याच्या दिवसात बैलाला कामं नसतात. बाटूक खाऊन बैदुला सारखी गोल गरगरीत झालेली बैल जेव्हा शेतकरी 5 वाजता फिरायला सोडतो, बैल मोकाट ते बांधानं फिरतात. शेपटाचा गोंडा वर, काम नाही. आणि ओली माती सापडली तर शिंगानं उकरतात. याला म्हणतात आनंद व्यक्त करणे, हुंडारणे. ही हुंबरी. तसं आम्ही आनंद व्यक्त करू. सुके घालो हुंबरी. महाराज ठीक आहे, पण हा काला करणार कुठं? मजा आली. एकदा संप्रदायपूर्वक भजन आणि नियोजित वेळेत. मी आधीच हिशोब सांगितला. जमतमच वेळ आहे, ते बसून जेवायचं नाही म्हणून चंदन लावायला वेळ तेवढी 2-4 मिनिट भेटल. लगेच स्टेजवर तुमचे पाहुणे रावळे असेल जळगाव केकत जळगावला, विचारा ना तुम्ही. मग बाबा बरोबर 2ला आलता का? त्याच्यात तडजोड नाही. मी आधीच वशिला लावला, आमच्या चपात्या गाडीत बांधून द्या. दर्शनाच्या भानगडीत कोणी पडायचं नाही. मी तुम्हाला नमस्कार, तुम्ही मला नमस्कार. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ आपण. सर्वांनी हात वर करा. शूटिंगवाले एवढे हात घे भाऊ, हात वर करा. मावशी काय लाजायचं नाही. वा सगळ्या जनाबाई मुक्ताबाईचं एवढं घे. हे तिकडे आहेत काही लोक, ते तिकडे आहेत, तिकडे तरुण पोरं बसले. हे झाडाकडे काही आहे. तिथून जमत असेल तर ये स्टेजवर. शाबास. हात वर करा. ज्यांच्या स्मरणार्थ अन्नदान आहे. स्वर्गीय रामभाऊ कुंडलिकराव
पार कर ना. आणि दुसरं एक आहे ना, शिवाजीराव रावसाहेब लाड. मग तो सतीश भाऊ असेल, श्रीकांत असेल, लक्ष्मीकांत, त्यांनाही धन्यवाद. आमचे हे तिघ जण यजमान, दत्ता भाऊ, विठ्ठलराव, बाबूलाल, नाही धन्यवाद. पत्रिका छापण्याचं सौजन्य कृष्णा खापरे, ते वाचलं होतं रे भाऊ मला. हात वर करा एकदा. अरे काय गाथ्यापेक्षा कठीण आहे का? एकदा लक्षपूर्वक वाचायचं. लक्ष आत ठेवून वाचलं की अजिबात विसरत नाही. एकदा हात वर. हा शाबास, शाबास, धन्यवाद. तुमच्या नातवाचं आहे का आपलं आजोबाचं? हा, हे सुपासकरच आहे. वाड्यात जाऊन आलो मी चेअरमनच्या. हा ठीक आहे, ठीक आहे. एका तालात विठोबा रखुमाई. एक टाळे वाजवतो का? एक हात वर. हा, एक जरा ताकद लावा. एक, हा, एक, शाबास, एक, हा. हे घे, हे टाटा बिर्लाल नाही. विठोबा रखुमाई. वैकुंठी द्वैसे नाही कवळ काही काल्याचे, म्हणून उपजवणी आपुडते येऊ काला खाऊ दही भात. करणार कुठे? तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. वाळवंटच का? याचं कारण तिथे कसल्याही प्रकारचं गवत उगवत नाही. गाजर गवत सुद्धा नाही. नाही आता कास्तकाराच्या नाकीनं वाणले गाजर गवताना, पण वाळवंटात नाही चालत त्याचा इलाज. इथे आध्यात्मिक तत्व आहे. जीव ब्रह्म ऐक्य हा काला आहे. विकार रहित अंतकरण म्हणजे वाळवंट आहे. म्हणून लाह्या अनेक असतात, दही एकच असते. तसं जीव अनेक आहे, ब्रह्म एक आहे. एका ब्रह्माशी अनेक जीवाचं ऐक्य, अनेक लाह्याचं एका दह्याशी ऐक्य. जीव ब्रह्म ऐक्य काला. तो होतो कुठे? विकार रहित अंतकरण, जिथे काम नाही, क्रोध नाही, मद नाही, मोह नाही, लोभ नाही, मत्सर नाही. हे विकार नाही. काम कोह मद मानन मोहा लोभन शोभन रागण दोहा जिंदक कपटनी माया तिरके हृदय पसर गुराया वगैरे वगैरे मध्ये आलं. हे विकार रहित अंतकरणाला वाळवंट म्हटलं. आणि जीव ब्रह्मेक हा काला आहे. म्हणून तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. असं वाळवंट वैकुंठात नाही, असे मृदंगाचार्य नाही. आता हे दोन्ही बाजूला उभे असलेले असे गायनाचार्य वैकुंठात नाही. वैकुंठी तो ऐसे नाही, म्हणून उपजवणी पुढती येऊ काला खाऊ दही भात. आता काल्याचं कीर्तन म्हटलं की कीर्तनकाराला बंधन आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. गोकुळात जे चरित्र घडलं त्याचं उच्चारण करायचं. सर्वांना पाठ आहे. भगवान कृष्णाचा जन्म मथुरेत झाला आणि प्रगट गोकुळात झाला. प्रगट भयो भगवान गोकुल मोह प्रगट भयो भगवान नंद के घर में नौबत बाजे. गोकुल की बात है. प्रगट भयो. 11 वर्षे 52 दिवस देव गोकुळात होते.
एकंदर 125 वर्षे पृथ्वी तलावर आहे. त्यात 3 टप्पे पडले. 3 टप्पे. 11 वर्षे 52 दिवस गोकुळात, 18 वर्षे 7 महिने मथुरा, 95 वर्षे द्वारका. आपल्यासारखंच आहे ते. प्राथमिक शिक्षण शेवट्याला झालं महाराज. तिथून घनसावंगीला गेलो. बरं, तिथून मग जालन्याला गेलो, पदवीधर झालो, नोकरी तिथंच लागली, बायकोही नोकरीवाली मिळाली, मोठा बंगला बांधला, 4 चाकी, 2 लेकरं झाले, मुलंही शिकले, मुलंही नोकरीला, आणि सुनाही भेटल्या नोकरीवाल्या, 6 पगार, पाऊस पडत होता पैशाचा, मस्त चाललं होतं महाराज. मग काय झालं, सुनाचं नीचं पट ना महाराज, एक दिवस शेवत्याला वापस आलो महाराज. हे आपल्यासारखं चरित्र. 11 वर्ष 52 दिवस भगवान श्रीकृष्ण गोकुळात होते. त्या कालावधीत घडलेल्या चरित्राचं उच्चारण काल्याच्या कीर्तनात करायचं. पुन्हा नाही, पुन्हा ती मजा नाही. एकदा गोकुळ सोडलं, सर्वांना माहित आहे, गोकुळ सोडलं, गोकुळ सोडलं, गोकुळ. अरे गोकुळ सोडलं म्हणजे नेमकं काय सोडलं? आपण बारीक विचार करा. वृंदावन सोडलं, यमुना सोडली, गोवर्धन सोडला, गोपाळ सोडले, गायी सोडल्या, गोपिका सोडल्या. ज्या मायेनं यशोदेनं बोटाला धरून वाड्यात चालणं शिकवलं ती माय सोडली. ज्या बापानं लालन पालन केलं तो नंद पाटील सोडला. मस्तकाची पट्टी सोडली, त्याच्यातला मोराचा पीस सोडला, खांद्यावरचं घोंगडं सोडलं, गाय राखायची काठी सोडली, आणि कमरेला खोवलेली बासरी सोडली. तेव्हा जगाचा बाप ढसाढसा रडला. हे लक्षात ठेवा. विरह आवरेना देवाला, अशाचा बासरीचा. अरे ती काय नुसती बासरी आहे? हे मुरलीनो मोबाईलचं 2 तास लेखा त्याच्यातच घालवले तुम्ही. जे त्याच्यात डोके घाल आहे, रेकॉर्डिंग चालू असेल पण ते त्याच्यात पाहतं, ते त्याच्यात पाहतं, शेजारचं त्याच्याकडे पाहतं. असे 10-20 जर पुढं असले ना, किती मोठा महाराजांना वाटोळच. श्रोते लागतात. हे जे मुंडके खाली घातले आल्यापासून पाहतोय मी. विठ्ठल दात काढता कशाला? मला काय पुढच्या वर्षीसाठी वशिला लावायचा आहे का? श्रोते लागतात. पुढच्याची प्रसन्नता तेव्हा आनंद येतो. प्रसंग उभा राहतो. ते मुरली नोहे केवळ बानन ते दात काढतात, म्हणजे विरोधाभास. तिने हरला माझा प्राण.
ते तुमचेच लेकर असल्यामुळे आम्हाला काय 2 तासाकरता भाऊ कशाला विरोधात जायचं आहे की नाही, तो आनंद जातो. ते पाहिलंच नाही त्याने अजून 2 तासात कधी. नाही माझ्याकडे बघितलंच पाहिजे असं काही नाही, लय बघणारे आहे ते झालं पागल. पुढे काय होईल नाही सांगता येत. मोरारी बापूचे उद्गार आहे, सध्या कलियुग घुसला तो मोबाईलच्या रूपात. ते आलं की ते उठून जातं, भोवताल रिंग वाजले की भोवतालचे पाहतात, गेले 5 मिनिटाच्या. बरं काही नाही, घरून फोन येतो, जेवण येता का वाट बघू, एवढंच. नाही तू जेवून घे, बस एवढ्यासाठीच आहे ते. पूर्वी नव्हते तेव्हा काय वाटोळे झालं होतं भारताचं सांगा. नव्हतेच मोबाईल समजा, आणि मग 2 तासाचा जर मोह टाळला आपण तर काय तुम्हाला केंद्र सरकार फाशी देणार आहे का? जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना मिलेगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से. थोडी वेळ काढता येत नाही, ठीक आहे झालं. तुम्ही बरोबर ठरल्याप्रमाणे 1 मिनिट पुढे जात नाही. आम्हाला 2 वाजता रामायण आहे. बरं मी उशिरा आलो नाही, आधीच आलो. तिथे सगळी चर्चा झाली, ती एकदा जाहिरात वाचली. ते म्हणले चेअरमनकडे जावं लागते 5 मिनिट. येता येता त्यांच्याकडे आलो, बापासहित नावं पाठ केली. रामभाऊ शब्द आला की पुढे कुंडलिकराव आलं पाहिजे, शिवाजीराव शब्द आला की रावसाहेब आलं पाहिजे, बरोबर आहे ना. कृष्णा शब्द आला की लक्ष्मण आला पाहिजे. खापरे चुकीचं आहे का? याच्यात कसं लिहून देताना चुकलं ते. ठीक आहे जाऊ द्या, तेरी भी चूप मेरी भी चूप. दत्ता शब्द आल्यावर शाहूराव पाहिजे, विठ्ठल आल्यावर किसनराव पाहिजे, बाबूराव आल्यावर आप्पा पाहिजे. हे काय पुन्हा पुन्हा सांगतोय तुम्हाला. विठ्ठल बासरी सोडली तेव्हा जगाचा बाप रडतोय. मुरलीनो हे केवळ बाण तेने हरला माझा प्राण. म्हणून तोपर्यंत चरित्रात प्राण आहे. एकदा गोकुळ सोडलं की चरित्रातली मजा गेली. म्हणून चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. खोड्या करू लागला भगवान, तक्रारी येऊ लागल्या वाड्यावर, पण यशोदा ऐकून येईना बरं का. त्यांच्यावरच रागवायची. तुम्हाला नाही का लेकरं, तुम्हाला नाही लेकरं, एकीला 10-10 12-12 लेकरं, माझं एक नाही सपादत का. याला माय म्हणतात बरं का. पण माय जर बाळाच्या बाजूनं बोलत नसल, समजावं. दात काढणं मी गेल्या चालूच आहे. समजावं ही सावत्र असेल. तसं यशोदा त्यांच्यावर रागवायची. काय सांगत माझे बाळगे अंगणी माझ्या खेळगे का लटकाच घेताळगे गोकुळच्या. शेवटी घरी खोड्या सुरू केल्या. यशोदा म्हणली किशन्या चुकीचं नाही गावकऱ्याचं, बिलिंदर आहेस तू. कान धरले. मम्मी ग उद्यापासून खोडी करणार नाही. मला माहिती आहे तुझ्यात फरक पडणार नाही. ज्याची जी सवय असते ना, कितीही प्रयत्न करा
त्याच्यात बदल होत नाही. किती आधी होता वाघ्या, आधी होता वाघ्या, आधी होता वाघ्या, आधी होता वाघ्या. दैवयोगी झाला वाघ्या, दैवयोगी झाला वाघ्या, दैवयोगी झाला वाघ्या, दैवयोगी झाला वाघ्या. त्याला एक गोट राहिला, त्याला एक गोट राहिला, त्याला एक गोट राहिला, त्याला एक गोट राहिला. मूळ स्वभाव जाईना, स्वभाव जाईना, मूळ स्वभाव जाईना. ज्याचा जो स्वभाव आहे, कृष्णा रे किती कान धरले तरी तुझ्यात फरक पडणार नाही. मग तू गावात राहू नको. हे उद्या जाई राणा सवे घे मुनी बोधना, सवे घे मुनी बोधना, सवे घे मुनी बोधना. उद्या जाई राणा सवे घे मुनी बोधना, सवे घे मुनी बोधना, सवे घे मुनी बोधना. उद्या जाई राणा सवे घे मुनी बोधना, 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 सवे घे मुनी बोधना, बोधना सवे घे मुनी बोधना, सवे घे मुनी बोधना, सवे घे मुनी बोधना, बोधना सवे घे मुनी बोधना, बोधना. पूर्वीचा काळ खूप पर्जन्य मान गाई उभ्यानं गवत तोडायच्या, रवंत कधी बसायच्या, जेवायला यायचं. जेवायला यायचं नाही, शिदुऱ्या घ्या. शिदुऱ्या घेऊन निघाले. सगळे गोपाळ खेळात रममाण झाले. एकाने झालं, देवा आता खेळण्यात काय मजा आहे, 11:15 झाले. तुका म्हणे आता खेळ मोडावा परता, कारण खांदी भार पोटी भूक, काय खेळाळ्याचे सुख. मग सर्वानुमते निर्णय झाला. झाली आता वेळ म्हणती अनाश दोऱ्या, झाली आता वेळ म्हणती अनाश दोऱ्या, झाली आता वेळ म्हणती अनाश दोऱ्या, झाली आता वेळ म्हणती अनाश दोऱ्या. राम सारोनी सकळ, आले अवघे गोपाळ, झाली आता वेळ म्हणती अनाश दोऱ्या, झाली आता वेळ म्हणती अनाश दोऱ्या, झाली आता वेळ म्हणती अनाश दोऱ्या, झाली आता वेळ म्हणती अनाश दोऱ्या. खडकी सोडेल्या मोठाजीचा दही काला, गोमटा सर्वांच्या मध्यभागी राहून काला वाटतो भगवान. त्या प्रसंगाचं वर्णन शुकाचार्य करतात. ज्ञानेश्वर माऊली भजन होईल, जय विठ्ठल होईल. कोणाच्या तरी हसते. नवनाथ बाबा कुठं आहे, त्यांनाच बोलवा ना, दही अंडी फोडायला लावू आपण. मग आरती होईल. आरतीला सुद्धा कोणी उभं राहायचं नाही, बसूनच मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. सगळे झाल्यावर निवेदक निवेदन देतील, तसं पुढचं सगळे नियोजन होईल, जेवणाचं वगैरे काय आहे ते. तोपर्यंत कोणी उठणार नाही. आमची परिस्थिती तुम्ही समजू शकता. मला पुन्हा 2 ते 5 रामकथा जळगावला, केकच जळगावला, तिथे मी बरोबर हजर पाहिजे. तुमचं बरोबर झालं, त्यांचंही बरोबर व्हावं. बिभ्रद वेणुम जठरपटयो शृंगवेतकक्षे वामे पाणव मसून कवलम तत्फलानिंगुलेशो तिष्ठन्मध्ये स्वपुरी सुहृदो हासय नरवी स्वर्गे लोके मिच्छन्ति बुभुजे यज्ञ भुग्बाल केली. पुंडरीक वरदा हरी विठ्ठल